कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. केंद्रीय मंत्री अमित शहा रायगड दौऱ्यासाठी पुण्यात दाखल. सकाळी 9 वाजता रायगडकडे रवाना होणार. शिवरायांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करणार. अमित शहांच्या रायगड दौऱ्यात पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता. शहा सुनील तटकरेंच्या निवासस्थानी भेट देणार. पालकमंत्री पदासाठी शिंदेंची शिवसेना, दादांच्या राष्ट्रवादीत चुरस. साताऱ्यात आज शरद पवार आणि अजित पवार एकाच बैठकीला उपस्थित राहणार. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक. बैठकीनिमित्त काका पुतणे एकत्र येणार. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचं आंदोलन तात्पुरतं स्थगित. कोकाटेंसोबतच्या 17 एप्रिलच्या बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन. दर 15 दिवसांनी एका मंत्र्याची गाडीची हवा सोडणार, कडूंचा इशारा. मी भिकारी शेतकरी नव्हे तर शेतकरी. बच्चू कडूंशी फोनवर बोलताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. स्वतःच्याच वादग्रस्त विधानावर सारवासारव करण्याचाही प्रयत्न. घोषणा केल्याप्रमाणे कर्जमाफी करणारच. शेतकऱ्यांची कर्जमाफी टप्प्याटप्प्यानं केली जाईल. कडूंच्या आंदोलनावर दादा भुसे यांची प्रतिक्रिया. बीएमसी निवडणूक जवळ आली की काहींना मुंबईची आठवण येते. मग मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी जुनी कॅसेट पुन्हा सुरू करतात एकनाथ शिंदेंचा. उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा. जामीन मिळताच प्रशांत कोरटकर राज्याबाहेर गेल्याची चर्चा. रात्री उशिरा नागपुरात दाखल झाला नसल्याची माहिती. सुटकेनंतर नागपूरला राहत्या घरी जाण्याची होती शक्यता. गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोटीस. सर्व तपशील मागवण्यात आल्याची माहिती. लवकरच चौकशीला बोलावण्याची शक्यता. मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा न झाल्यानं ईश्वरी भिसेंचा मृत्यू. पेशींवर परिणाम होऊन मेंदूचं कार्य बिघडल्याचा माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल. तातडीनं उपचाराची गरज होती, अहवालात नमूद. पोलीस अधिकारी अश्विनी भिद्रे हत्या प्रकरणाचा 21 एप्रिलला निकाल. आरोपी अभय कुरुंदकरला पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार. कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडे लक्ष. पश्चिम रेल्वेवर माहीम ते वांद्रे दरम्यान पुलाचा गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यानं जम्बो ब्लॉक. प्रवाशांना दादर स्थानकावरच रात्र काढण्याची वेळ. 2 दिवसात 344 लोकल रद्द. मेगा ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे मोठे हाल. अनेक लोकल रद्द झाल्यानं सकाळीच ट्रेनला मोठी गर्दी. विरारहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंत सुरू असल्यानं प्रवाशांना फटका. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार मंगळवारी जमा होणार. तसेच यापुढे महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार बँक खात्यात जमा होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. पश्चिम किनारपट्टीवरील माशांच्या संख्येत घट झाल्यानं मासेमारी 90 दिवस बंद ठेवा. महाराष्ट्रातील मच्छीमारांची गुजरातच्या मत्स्योद्योग आयुक्तांकडे मागणी. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंचीही भेट घेणार. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ. 10 ग्रॅम सोन्याची 95,000 रुपये मोजावे लागणार. चांदीच्या दरात 2 दिवसात 3,500 रुपयांची वाढ. कोल्हापुरात दख्खनचा राजा ज्योतिबाचा चैत्र यात्रोत्सव. गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत ज्योतिबाच्या नावानं चांगभलचा जयघोष. मानाच्या शासन काठ्याही दाखल. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.